कल्याण डोंबिवली भाजप गटनेतेपदी शशिकांत कांबळेंचं नाव हे जाहीर करण्यात आलेलं आहे। प्रथमच निवडून आलेले शशिकांत कांबळे हे भाजपचे गटनेते झालेले आहेत। भाजपच्या अनेक मातब्बरांना डावलून शशिकांत कांबळेंना इथे संधी देण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे जवळचे कार्यकर्ते अशी शशिकांत कांबळे यांची ओळख आहे आणि केडीएमसीतील भाजपचे नगरसेवक हे गट स्थापन करणार आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये 50 नगरसेवक हे कोकण भवनामध्ये दाखल होणार आहेत। भाजपचे नगरसेवक हे कोकण भवनाच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत आणि गटनोंदणी देखील अगदी काहीच वेळामध्ये कोकण भवनामध्ये केली जाणार आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक जे आहेत ते कोकण भवन या ठिकाणी गटस्थापनेसाठी निघाले आहेत। आपण बघू शकतो आता बसमधून सर्व नगरसेवक जे आहेत गटस्थापनेसाठी निघालेले आहेत। हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला नगरसेवक असतील किंवा पुरुष हे सर्व नगरसेवक चाललेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर सुनीता पाटील आहेत। ताई काय सांगाल, गटस्थापनेसाठी तुम्ही आता निघाला? आम्ही गटनेताची निवड करण्यासाठी पहिले गटाची स्थापना करणं जवळचं असतं, म्हणून आता आम्ही कोकण भवनमध्ये चाललोय। आमचं जेव्हा नोंदणी होईल त्याच्यानंतर मग गटनेता स्थापन करण्यात। तुम्ही काय सांगाल, आता या ठिकाणी तुम्ही गटस्थापनेसाठी चाललेला आहात, निवडून आलेला आहात, कशा पद्धतीचे कामं असणार आहेत तुमची? सगळी कामं आमच्या पब्लिकसाठी सेवेसाठीच असणार आहेत आणि आज जे चाललो आहेत हे आमच्या भाजप पक्षाचं एक स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आहे। हे सगळे आम्ही सगळे एकत्र जातोय हे ह्याचं प्रतीक आहे, हे दाखव। सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो। महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षाचा पक्षाचा अनुभव असणं आणि महानगरपालिकेत काम करणं यामध्ये फरक आहे, पण पक्षश्रेष्ठींनी आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी, नंदू परबजींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि गटनेतेपदाची जबाबदारी दिली। सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन पक्षाचं काम समजून, महानगरपालिकेचं काम समजून पुढच्या ज्या काही गोष्टी असतील ते करता येतील। महानगरपालिकेचा अनुभव असणारे आमच्याबरोबर अनेक नगरसेवक मंडळी आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर बसून हे महानगरपालिकेचं गटनेत्याचं काम करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।